इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झालाय। भारतातही आता याचे परिणाम जाणवू लागलेत। याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलून नवा कायदा लागू केलाय। काय आहे हा कायदा आणि यामुळे सरकारला काय अधिकार मिळणार, तुम्हा आम्हाला याचा काय फायदा होणार, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। 5 मार्च 2026 ला केंद्र सरकारनं पेट्रोलियम उत्पादन आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता, पुरवठा आणि समान वितरणाचं नियंत्रण करण्यासाठी इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केलाय। हा कायदा 1955 साली अस्तित्वात आलेला। या कायद्याचा मुख्य उद्देश आहे तो नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देणं, त्यांची साठेबाजी आणि काळे बाजार रोखणं। सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण होते किंवा तिचे दर हे गगनाला भिडतात, त्यावेळेस सरकार या कायद्याचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणतं। या कायद्याअंतर्गत सरकारला जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन, पुरवठा, वितरण, व्यापार आणि वाणिज्य यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळतात। पेट्रोलियम उत्पादनं, ज्यात घरगुती LPGचाही समावेश आहे, ती नेहमीच या कायद्याखाली जीवनावश्यक वस्तू म्हणून वर्गीकृत केली गेली आहे। आता हा कायदा लागू केल्यानं सरकारला काय अधिकार मिळणार ते सुद्धा पाहूया। तर या कायद्याच्या तरतुदींनुसार केंद्र सरकारनं आता तेल शुद्धीकरण कंपन्यांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPGचं उत्पादन वाढवण्याचं आणि ते फक्त घरगुती ग्राहकांनाच उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। याचा अर्थ आता इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांच्यासारख्या कंपन्यांना LPG उत्पादन वाढवावं लागेल। तसंच प्रोपेन आणि ब्युटेन यासारख्या घटकांचा वापर पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी करायला मनाई करण्यात आली आहे, जेणेकरून ते फक्त LPG उत्पादनासाठी वापरले जातील। या निर्णयामुळे देशात LPGचा पुरेसा साठा राहील आणि किमती स्थिर व्हायला मदत होईल। या सरकारी निर्णयामुळे आता तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार ते पाहूया। तर सगळ्यात आधी किमतीची स्थिरता। इंधनाच्या आणि घरगुती गॅसच्या किमतींवर सरकारचं नियंत्रण असल्यानं आता अचानक होणारी दरवाढ ही रोखता येईल। दुसरं काय तर पुरवठा सुरळीत राहील, साठेबाजीला आळा बसेल आणि इंधनाचा, विशेषतः LPGचा पुरवठा सुरळीत राहील, ज्यामुळे तुटवड्याची भीती कमी होईल। हा कायदा काळा बाजार आणि अनैतिक नफेखोरीला प्रतिबंध घालतो आणि जर कोणी या कायद्याचं उल्लंघन केलं किंवा म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त साठा केला किंवा चढ्या दरानं विक्री केली तर त्यांना दोषी आढळल्यास 3 महिने ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। मोठ्या प्रमाणात दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो किंवा साठवलेला माल हा जप्त केला जाऊ शकतो। थोडक्यात हा निर्णय तात्पुरत्या संकटावर मात करण्यासाठी नाही तर दीर्घकाळ टिकणारी इंधनाची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे खरंच आपल्याला फायदा होईल का? तुमचे विचार काय आहेत? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।